हे बघा, हा माझ्या मामाचा मुलगा आहे आणि एखादी मुलगी असेल तर डीएम करा. भेटली ती गाडी. दोन मन आहेत, एक म्हणते माहेरी चल, एक मन म्हणते सासरी चल. सो रामकृष्ण हरी मंडळी, नमस्कार. मी रेणुका आणि परत एकदा स्वागत करते आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये. आणि तुम्ही माझ्या चेहऱ्यावरचा आनंद हा बघू शकता. आणि हा आनंद कसला आहे हे तुम्हाला थंबनेलवरनं तर समजूनच गेला असेल. तर कसला आहे हा आनंद, आपण चाललो आहे गावाला. तर आता वाजले आहेत ऑलमोस्ट 12 वाजत आले आहेत आणि 1:30 वाजता आपण आहे ना गावाला जायला निघणार आहोत. सगळी पॅकिंग झाली आहे मस्तपैकी आणि मी वाट बघते आहे की कधी एकदा 1:30 वाजतील आणि कधी आम्ही गावाला निघू. ॲक्च्युली आमचा प्लॅन हा नेक्स्ट वीकमध्ये होता येण्याचा, पण मी मागच्या काही दिवसापासून ना थोडीशी आजारी असल्यामुळे आम्ही तो हा प्लॅन प्रीपोन केला आहे आणि आजच आम्ही गावाला निघतो आहे. सो ह्या व्लॉगमध्ये खूप मज्जा येणार आहे, खूप छान मी दाखवणार आहे. माझी सासरकडची मी पूर्ण फॅमिली ह्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे आणि आपण घरी गेल्यावरती सगळ्यात पहिले काय काम करतो हे पण मी तुम्हाला आज ह्या व्लॉगमध्ये सांगणार आहे. आणि ते बघण्यासाठी तुम्ही हा व्लॉग पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सो भेटू. सो आता फायनली वेळ झाली आपली निघण्याची आणि आता निघतोय आपण. सो फायनली सगळं सामान सेट केलं आहे आणि ऑल गुड. तर चला निघतोय आपण फायनली. गणपती बाप्पा मोरया. आमचं सगळ्यात फेवरेट गवळण आहे, हो ना. हा महामार्ग कोणता आहे मला कमेंट डाऊन करून नक्की सांगा बरं जरा. समृद्धी महामार्गावरनं चालताना ना एकदम हळूच आला गाईज. हे बघा, पेटली ती गाडी. आता आपण सिग्नलला थांबतोय. मस्त आपला टी ब्रेक चालू आहे आणि माझा मॅगी ब्रेक आहे. खूप भूक लागली मला, सो आपण मॅगी ऑर्डर केली आणि सगळं बघा. संध्याकाळचे किती वाजले तर ऑलमोस्ट 7 झालेत आणि आताशी आम्ही समृद्धी एक्झिट करतोय. अजून आहे अर्धा 1 तास. इकडे माहेर आहे, इकडे सासर आहे. माझे 2 मन आहेत, एक म्हणते इकडे चल, एक म्हणते इकडे चल. पण चला आता आपण, एका साईडला माहेर आहे, एका साईडला सासर आहे. माझे 2 मन आहेत, एक म्हणते माहेरी चल, एक मन म्हणते सासरी चल. आता येऊन गेलो आपण गावाला आणि मी तुम्हाला बोलली होती की आपण गावी गेल्यावर एक सगळ्यात महत्त्वाचं काम हे पहिले करत असतो. ॲक्च्युली ते काम नाही आहे, बट म्हणजे प्रत्येक वाकडीकर, आता तुम्हाला समजूनच गेलं असेल की मी कोणत्या गावची आहे. तर मी आहे खंडोबाची वाकडी आणि सगळ्यात पहिले काम असतं आल्यावरती गावाला आल्यावरती खंडोबाचं दर्शन घेणं. आणि आता मी तुम्हाला दाखवते, तुम्ही पण घ्या आणि खाली कमेंटमध्ये एकदा लिहून द्या, येळकोट येळकोट जय मल्हार. तर चला निघूया आपण. चला तर आपण पोहोचून गेलो दर्शनाला. मी तुम्हाला दाखवते आमचं खंडोबाचं मंदिर. मन एकदम प्रसन्न वाटतं दर्शन झाल्यावरती आणि एवढं सुंदर वाटतंय ना. चला मस्त दर्शन झालं आपलं. भेटू नेक्स्ट टास्कला. खंडोबाच्या दर्शनानंतर तुम्ही एक मिनिट, तुम्ही मस्त माझं गाव बघू शकता. आणि आता खंडोबा महाराजांच्या दर्शनानंतर आपला नेक्स्ट टास्क असतो सगळ्यांना भेटणं. आणि आता मी तुम्हाला दाखवते माझ्या सासा जावा. आता सगळ्यात पहिले आपण भेटणार आहे माझ्या 3 नंबरच्या सासूबाई. व्हेर इज माय 3 नंबरच्या सासूबाई. ही माझी पत्नी आहे क्यूटशी. बोल आता काय म्हणते राजेश्वरी, बोल. आता काय बोलली तुम्हाला ते परत बोल. मोठ्याने बोल, मोठ्याने. ओके बाबा. आता ना मी सगळ्यांना भेटून आली आहे, पण आपल्या व्हिडिओमध्ये येण्यासाठी अजून तर कोणी कम्फर्टेबल नाही आहे. बट हां, उद्या घेऊ आपण. उद्या आपण एका ठिकाणी चाललो आहे ना, तर उद्या ते बोलले म्हणजे कम्फर्टेबल नाही म्हणजे सगळ्यांना यायचं आहे, बट कोणाचं आवरलेलं नव्हतं. असं सगळे घरच्या ड्रेसवर वगैरे होते. मग ते म्हणे की जेव्हा आम्ही आवरू त्यावेळेस तुझ्या ब्लॉगमध्ये नक्की येऊ. सो उद्या आपण बाहेर चाललो आहे, तर मग उद्या मी सगळ्यांना घेईन ब्लॉगमध्ये.
आणि आता मम्मींनी बघा माझ्यासाठी काय बनवलं आहे जेवायला. आमरस, मोस्ट अवेटेड खाना आणि गवारीच्या शेंगा. कोणती काढते हे बघा, हा माझ्या मामाचा मुलगा आहे आणि एखादी मुलगी असेल तर DM करा. बघा हिरो दिसतोय. ह्या आहेत माझ्या जाऊबाई, ह्या आहेत माझ्या 2 नंबर सासूबाई आणि ह्या आहेत माझ्या 3 नंबर सासूबाई. काय केलं मावशी तू? हां सिद्धू बाय. संध्याकाळी नाही